नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण अशा पिकाची माहिती पाहणार आहोत जे पीक शेतकऱ्यांसाठी उन्हाळ्याच्या हंगामामध्ये सोन्याचं अंड देणारं पीक आहे. फक्त शेतकरी मित्रांनो, योग्य नियोजन आणि मेहनतीची या पिकासाठी आपल्याला गरज आहे. ज्या पिकाची आत्ता म्हणजे 10 फेब्रुवारीपर्यंत जरी तुम्ही लागवड केली तरी आगामी काळात त्या पिकाला जास्तीत जास्त मागणी असणार आहे. म्हणजेच हे पीक चांगलंच त्या ठिकाणी तेजीत राहणार आहे. शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्याच्या हंगामामध्ये कमी कालावधीमध्ये आणि कमी खर्चामध्ये सर्वात जास्त पैसे मिळवून देणारं हे पीक आहे. मंजुराच्या दृष्टीनं थोडंसं किचकट आणि थोडंसं खर्चिक आहे शेतकरी मित्रांनो, परंतु तुमच्याकडे घरचं मंजूर असेल आणि तुम्ही 10 गुंठे जरी या पिकाची लागवड केली तरी दिवसाला खर्च वजा जाता 1800 रुपये या पिकातून तुम्हाला सहज मिळणार आहे. तर या पिकाची लागवड कशी करायची, व्हरायटी कोणत्या घ्यायच्या आणि खत व्यवस्थापन अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण ज्या पिकाची माहिती पाहणार आहोत ते पीक म्हणजेच गवार. शेतकरी मित्रांनो, गवारीसाठी साधारणतः 15 डिग्री सेल्सिअसपासून ते 35 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान लागते. त्यामुळे उन्हाळ्यात या पिकाला पोषक वातावरण असल्याने गवारीचे उत्पादन हे चांगले निघते. हे पीक साधारणतः 3 ते 3.5 महिन्याचं पीक आहे. शेतकरी मित्रांनो, लागवडीनंतर 30 ते 35 दिवसांनी या पिकाचा तोडा निघायला सुरुवात होते आणि पुढचे 60 ते 65 दिवस सतत यातून नियमित तोडा हा निघतो. शेतकरी मित्रांनो, गवारीला फार खताची आणि फवारणीची गरज पडत नाही, म्हणजे इतर पिकांसारखी. गवार हे पीक खूप असं रांगडी पीक आहे शेतकरी मित्रांनो. फक्त लागवडीवेळी एकदाच तुम्हाला याला खत द्यायचं आहे. गवार लागवडीसाठी जी काही जमीन आहे तर ही कशाही पद्धतीची चालते शेतकरी मित्रांनो, फक्त पाणी भरपूर असावे. गवारीची लागवड एक तर सरी पद्धतीमध्ये किंवा बेडवर करता येते. लागवड करताना 2 सरीतलं अंतर हे कमीत कमी 3 फूट आणि 2 झाडातलं अंतर हे 1 फूट ठेवा आणि बेडसुद्धा अशाच अंतरानं त्या ठिकाणी बनवा शेतकरी मित्रांनो. बऱ्याचदा शेतकरी गवारीची लागवड खूप कमी अंतरामध्ये करतात, त्यामुळे पिकात हवा खेळती राहत नाही, शिवाय गवार तोडणीला पण खूप जास्त अडचण येते. त्यामुळे अंतर हे थोडंसं जास्तच ठेवा, म्हणजे अंतर मेहनत पण त्या ठिकाणी चांगली करता येईल आणि पुढे तोडणीच्या वेळेस सुद्धा आपल्याला अडचण त्या ठिकाणी येणार नाही. शेतकरी मित्रांनो, गवार लागवडीसाठी मार्केटमध्ये भरपूर साऱ्या व्हरायटी आहे. ज्या व्हरायटीला मार्केटमध्ये जास्त मागणी आहे, जी मार्केटमध्ये जास्त चालते, अशा व्हरायटीची निवड तुम्ही करू शकता. यामध्ये तुम्ही निर्मलची, नंदिनी, नीलम 61, स्वाती 222+, अंकुरची राणी, सरपन ची 101 यांसारख्या व्हरायटी त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. किंवा इतरही भरपूर साऱ्या व्हरायटी मार्केटमध्ये उपलब्ध आहे, ज्या तुमच्या अनुभवातल्या असतील, ज्या तुम्ही याच्या अगोदर लागवड केलेल्या असतील किंवा इतर कोणी शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या असतील आणि त्याच्यातून चांगलं उत्पादन हे शेतकऱ्यांनी घेतलं असेल, अशा व्हरायटीची सुद्धा तुम्ही लागवड जी इतर करू शकता. शेतकरी मित्रांनो, गवारीचे उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे होतात इतर पिकांच्या तुलनेमध्ये. त्यामुळे गवारीचं पीक उन्हाळ्याच्या काळामध्ये शेतकरी मित्रांनो 100% इतर पिकांच्या तुलनेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी फायद्याचं ठरतं. शिवाय खर्च कमी येतो आणि 2 पैसे या पिकातून आपल्याला राहतात. बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा.